नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भानुदास सरल्ले आपल्या सर्वांचं विद्यावृक्ष अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. आली रे आली, सर्वात आनंदाची न्यूज आली आहे, सर्वात आनंदाची बातमी आलेली आहे रे. काय आहे रे? जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती सर्वप्रथम घेऊन आलेली आहे आपली विद्यावृक्ष अकॅडमी. तर काय आलेली आहे रे बातमी? तर कंबाईन गट ब ची ऍड आलेली आहे. काय आलंय रे? संयुक्त पूर्व परीक्षा गट ब यासाठी ऍड आलेली आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. राज्यसेवेची ऍड आलेली आहे, फॉर्म भरणे झालेले आहेत. कंबाईनची कधी येईल? कंबाईनची नोव्हेंबर मध्ये होणार आहे हे आपल्यालाही माहिती आहे, परंतु यदा कदाचित पुढे जाऊ शकते. आता बाबा 2-3 महिने राहिलेले आहेत. हे सर्वांच्या मनामध्ये पडलेले प्रश्न होते. आता सर्वांचे प्रश्न सुटलेले आहेत, कारण की रे संयुक्त गट ब पूर्व परीक्षेची ऍड काय रे आलेली आहे. बघा, अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 9 नोव्हेंबर. कधी आले रे? एक मिनिट, पेन जरा मोठा घेऊत आपण. तर दिनांक 9 नोव्हेंबर 2025 केंद्रावर घेण्यात येईल. कधी रे? कधी तारीख आहे? 9 नोव्हेंबर 2025 ही काय रे आपली तारीख आहे. 9 नोव्हेंबर 2025 ही काय तारीख आहे. कारण हे नाही दिसलं तरी आपल्याला पलीकडे स्पष्ट दिसावं यासाठी मी लिहित आहे. बघा, ह्याच्या किती जागा आल्यात रे? एसटीआयच्या किती जागा? मुळात कंबाईन मध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असतात रे? पहिली पोस्ट आहे SR ची आहे, सब रजिस्ट्रारची आहे. त्यानंतर कोणती आहे रे? एसटीआयची आहे. त्यानंतर कोणती आहे रे? ASO ची आहे. त्यानंतर कोणती आहे रे? सर्वांची लाडकी ती म्हणजे PSI ची आहे. कोणती आहे रे? PSI ची आहे. तर आता सध्या STI आणि ASO ह्यासाठी ऍड आलेली आहे आणि त्यांनी आणखी त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये टाकलेलं आहे की बाबा आम्ही लवकरात लवकर काढू आणि SRच्या आणि PSIच्या जागा ऍड होणार आहे. कोणतीही टेन्शन घेण्याचं कारण नाही. किती जागा आलेल्या आहेत पाहूत आपण. तर सध्या STI ची आहे बघा, सॉरी ASO ची आहे बघा. कोणती रे? ASO ची पहिल्यांदा घेऊ. कसलं पद आहे रे? अराजपत्रित गट ब चं पद आहे. किती जागा आलेल्या आहेत रे ASOच्या? तर त्या जागा आलेल्या आहेत एकूण 3 आल्यात बघा. ASO ला किती जागा आल्यात रे? एकूण 3 आलेल्या आहेत. ASO ला किती जागा आलेल्या आहेत रे? एकूण 3 आलेल्या आहेत. त्याचं डिवायडेशन बघू, कुणाला जागा आलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, एक जागा अनुसूचित जातीला आलेली आहे, म्हणजे ST प्रवर्गासाठी एक जागा आहे. ती जागा कुणासाठी आहे रे? सर्वसाधारण, म्हणजे महिला खेळाडू असेल किंवा सर्वसाधारण त्या गटामधली ती जागा आहे. त्यानंतर बघा, 2 ज्या जागा आहेत ते ओपन साठी आहेत, म्हणजे सर्वांना त्याचा लाभ घेता येईल. 2 जागा किती कुणासाठी आहेत रे? ओपन साठी आहे. म्हणजे अशा मिळून किती जागा झाल्या रे ASO ला? 3 जागा झाल्यात बघा. किती जागा झाल्यात? 3 जागा झाल्यात. त्यानंतर बघा, दुसरी पोस्ट आहे राज्य कर निरीक्षक. कोणती आहे रे? राज्य कर निरीक्षक गट ब. ह्यासाठी भरपूर विद्यार्थी तयारी करतात ह्या जागेसाठी, कारण की जागा चांगली आहे. बघा किती जागा आल्यात रे? एकूण 279 जागा आल्यात. किती जागा आलेल्या आहेत? STIच्या 279 आलेल्या आहेत. 279 आलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या कुणी विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, जॉईन करा आणि शेअर करा आपल्या विद्यार्थ्यांना, कारण की त्यांना पण अशाच पद्धतीचे अपडेट भेटत राहतील. बघा, राज्य कर निरीक्षक अराजपत्रित किती जागा आहेत रे? 279 आहेत. त्यामध्ये कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत ते डिवायडेशन बघू आपण. तर त्यामध्ये आहेत बघा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त जागा ओबीसी ला सर्वात जास्त आहेत, 93 जागा आहेत. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना किती आहेत रे? 93 आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना किती आहेत रे? 78 जागा आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 78 आहेत. त्यामध्ये बघा, तिथल्या सर्वसाधारण जागा किती आहेत? 51 आहेत. महिलांना किती जागा राखीव आहेत रे? तर महिलांना आहेत 23 जागा राखीव आहेत आणि खेळाडूंना किती आहेत रे? 4 जागा राखीव आहेत. बघा, SC चे विद्यार्थी किती कशा जागा आहेत? एकूण जागा 78 आहेत बघा. त्यामध्ये डिवायडेशन कसं आहे रे? सर्वसाधारण किती आहे? 51 जागा आहेत. महिलांना किती आहेत रे? 23 आहेत आणि खेळाडूंना किती आहेत रे? 4 आहेत. त्यानंतर बघा, त्यानंतर सर्वात जास्त जागा आहेत इतर मागासवर्गीयांना. कुणाला आहेत रे? इतर मागासवर्गीयांना. ते किती जागा आहेत रे? 93 जागा आहेत. त्यामध्ये ओपन म्हणजे त्याच्यामधले पुरुष उमेदवार सुद्धा फॉर्म भरू शकतात, अशा किती जागा आहेत रे? 61 आहेत. महिलांना किती जागा राखीव आहेत रे? 28 आहेत आणि खेळाडूंना किती आहेत रे? 4 आहेत. त्यानंतर बघा,
एकूण आरक्षित पदे 279 आहेत आणि ओपन साठी बघा अराखीव पदे किती आहेत रे? 0 आहेत. म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना आत्ता जरी जागा आलेल्या नसतील तर त्यांनी नोटिफिकेशन काढून त्याच्यामध्ये जागा ऍड करण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळं सर्व ओपनच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा, कारण PSI ची, SR ची त्याच पद्धतीनं ह्या ऍड मध्ये सुद्धा आणखीन जागा वाढण्याची पूर्व परीक्षेची जी तारीख आहे आपली किती आहे रे? 9 नोव्हेंबर 2025. तर तिथपर्यंत आपल्या जागा वाढण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो जा फॉर्म भरा, लागलीच भरा. तुम्हाला फॉर्मची डेट सुद्धा सांगतो मी किती आहे, कशी कशी भरायची. तर बघा अर्ज सादर करण्याचा कालावधी किती आहे रे? 1 ऑगस्टला ओपन होणार आहे बघा लिंक. कधी ओपन होणार आहे? 1 ऑगस्ट 2025 ला. कधी ओपन होणार आहे रे? इथं लिहितो 1 ऑगस्टला ओपन होणार आहे. 1 ऑगस्ट 2025 ला आपली लिंक ओपन होणार आहे आणि शेवटची तारीख किती आहे रे? 21 ऑगस्ट 2025 आहे बघा. किती आहे? 21 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे. आपल्या डेट ऑफ बर्थ लक्षात ठेवू नका, परंतु ह्या लक्षात ठेवा. कारण का रे? ज्या कोणत्या विद्यार्थ्यांचे NCL नसतील त्यांनी तात्काळ NCLच्या मागे लागा, ते काढून घ्या आणि 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट म्हणजे किती रे? जवळपास 20 दिवस आयोगाने आपल्याला दिलेले आहेत. त्या कालावधीमध्ये जागा भरा, फॉर्म भरा थोडक्यात आणि लवकरात लवकर भरा. कारण का रे? तर पुण्याला राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे सेंटर संपून जातात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा. आपण आणखीन बघूता, पुढे पाहूता आणखीन एक सर्वांसाठी महत्वाची गोष्ट. कारण का रे? ओपनच्या विद्यार्थ्यांना असं जरी वाटत असेल आपल्यासाठी जागा आलेल्या नाही, तर त्यांच्यासाठी एक नोटिफिकेशन दिलेलं आहे त्यांनी की बाबा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसंच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत, कधीपासून रे? जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरात नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाकरता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कशी शक्यता आहे रे? दाट शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो सगळेजण आत्तापासून तयारी करा. त्यासाठी आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीची कंबाईन पूर्व परीक्षेची गट क आणि गट ब साठी जाहिरात म्हणजे बॅच लॉन्च होणार आहे. त्यामध्ये पूर्व परीक्षेची बॅच आहे ती तात्काळ 5 तारखेपासून लॉन्च होणार आहे. सगळ्यांनी त्या गोष्टी, ज्यांना अपडेट पाहिजे असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जॉईन करा. विद्यावृक्ष अकॅडमीचा आपला ऍप आहे, त्यावरती आपल्याला त्या बॅच भेटून जातील. ते ऍप डाउनलोड केला नसेल तर तो करा. आणि सर्वांना तुमच्या भविष्यासाठी बेस्ट लक मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट लक. आणि अशाच अपडेट आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. मी महेश आरल्ले आपणा सर्वांचं विद्यावृक्ष अकॅडमी तर्फे आभार मानतो. धन्यवाद मित्रांनो.